उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा ते कुरुडवाडी रस्त्याचं काम गेल्या 6 वर्षांपासून रेंगाळलं होतं। आमदाराचा भाऊ असलेल्या कंत्राटदारानं 1,37,00,000 रुपयांपैकी 83 लाख रुपये बिल उचलूनही या रस्त्याचं काम झालं नव्हतं। परंतु उस्मानाबाद लाईव्ह आणि नवजागृती चॅनलनं या रस्त्याचा प्रश्न उचलून पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे परंड्यातील शिवसैनिकांनी उस्मानाबाद लाईव्ह आणि नवजागृती चॅनलचे आभार मानले। परंडा कुरुडवाडी रस्ता खराब झाल्यामुळे टेंभुर्णी, इंदापूर, पुणेसह अनेक ठिकाणी जाणाऱ्या वाहन चालकांची आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती। परंतु उस्मानाबाद लाईव्ह आणि नवजागृती चॅनलनं हा प्रश्न उचलून तो मार्गी लावला। याबद्दल उस्मानाबाद लाईव्ह नवजागृती चॅनलचे आणि सुनील ढेपे यांचे, परंडा पंचायत समितीचे उपसभापती मेघराज पाटील आणि त्याचबरोबर परंड्याचे शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट झरीर चौधरी यांच्यासह शिवसैनिकांनी आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, उस्मानाबाद लाईव्ह। चॅनल आणि त्याचे प्रतिनिधी सुनीलजी ढेपे व त्यांचे सर्व सहकारी यांचा परंडा तालुक्याच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी जो परंडा कुरुडवाडी रस्त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्यानंतर किंवा त्यांच्या रेट्यानंतर परंडा कुरुडवाडी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केलेला आहे। कारण पश्चिम महाराष्ट्रासाठी जोडला जाणारा तो एकमेव रस्ता होता आणि त्या रस्त्यामुळे बऱ्याच गोष्टी तिथील नागरिकांना साध्य होणार आहेत। जवळपास 15 ते 20 वर्षापासूनचा अपूर्ण असा राहिलेला रस्ता त्यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झालेला आहे। त्याबद्दल परत एकदा मी त्यांचं आभार मानतो। वाहतुकीस होणारा जो त्रास होता वाहन चालकांना आणि इतर अपघात जे होत होते आणि आर्थिक नुकसान होत होतं, गाड्या सतत खराब होत होत्या, त्यामुळे हा रस्ता आता चांगल्या पद्धतीचा झालेला आहे आणि त्यामुळे परंडा कुरुडवाडी रस्ता अंतर पण खूप कमी वेळात कापू शकतोय माणूस। त्यामुळे परत एकदा नवजागृती चॅनलचे हार्दिक आभार।